सोन्याची समाधी केली, इथपर्यंत आलतो ना। 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची। सगळ्याला आनंद वाटला, मारुतीरायाला नाही वाटला। समाधी केल्याचं दुःख नाही, आनंद का वाटला नाही? मालकाच्या पुढे हात जोडे विचारलं, देवा एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात 1 नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली, याबद्दल भैयासाहेब आनंद आहे। मारुतीराय म्हणले, जिवंतच केला असता तर, जिवंत केला असता तर। प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत माफ कर रे, मी एका साधूच्या ताब्यात आहे, मला नाही जिवंत करता येत। अघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27। अघासुर नावाचा राक्षस 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं। आणि अघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं वळली, झाडं ओढून घेतली। गोपाळाला वाटलं जंगलच आहे, 2.5 किलोमीटर लांबी, रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर, इतकं अघासुर राक्षसाचं तोंड। आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले। गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा, काय सावली आहे। आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले आणि अघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार। तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे आहेत। पाहिलं तर अघासुराचं तोंड, पळस सुटले आणि काठी उभी केली। तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला ताळलं। अघासुरानं गंजा प्रयत्न केला, काठी तोंडातून फुटून वरी आली। अघासुर मारला आणि 27 गोपाळ वाचिले। मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही, नवल नाही, 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले। म्हणून मालक म्हणतात, नवल केवळ केवळ